कढीपत्ता. कढीपत्ता हा आपण फक्त जेवणामध्ये फोडणी घालण्यासाठी वापरतो. पण या कढीपत्त्याचे आयुर्वेदात इतके अत्यंत महत्त्वाचे गुणधर्म सांगितले आहेत की कढीपत्त्याला खरं तर सुपर फूड म्हटलं जातं. या कढीपत्त्याच्या पानामुळे आपल्याला प्रोटीन, आयर्न आणि फायबर मोठ्या प्रमाणात मिळतं. जर तुम्ही रोज सकाळी उपाशीपोटी कढीपत्त्याची 4-5 पाने पाण्यात उकळून जर ते पाणी प्यायलात तर तुमचं डायजेशन सिस्टम खूप सुधारतं. त्यानंतर अतिरिक्त जी शरीरात चरबी असते ती वितळायला खूप मदत होते. त्याचप्रमाणे ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी कढीपत्त्याची 4-5 पानं आणि 2 लसूणच्या पाकळ्या या चावून जर सकाळी उपाशीपोटी खाल्ल्या तर त्यांना कोलेस्ट्रॉल कमी होण्यासाठी खूप मदत होते. त्याचप्रमाणे जर कढीपत्त्याची पानं सुकवून तुम्ही त्याची पावडर करून ठेवा आणि ती पावडर रोज सकाळी जर प्यायलात गरम पाण्यासोबत तर तुमच्या शरीरातील शुगरचे प्रमाण कमी होते. ज्यांना डायबिटीसचा त्रास आहे त्यांच्यासाठी ही पावडर खूप अत्यंत उपयुक्त आहे. त्याचप्रमाणे ज्यांना मायग्रेनचा त्रास असतो, ज्यांना सतत डोकेदुखीचा त्रास असतो तर त्यांनी 30 पानांची पावडर आणि तिळाचं तेल हे मिक्स करून थोडं गरम करून जर तुम्ही डोक्याला लावलात तर डोकेदुखीचा आणि मायग्रेनचा त्रास बऱ्याच प्रमाणात कमी होतो. त्यानंतर चेहऱ्यावरती पिंपल्स ज्यांना खूपच मोठ्या प्रमाणात पिंपल्सचा त्रास असतो किंवा स्किनचे काही आजार असतात तर त्यांनीही कढीपत्त्याच्या पानांचा लेप आणि त्यात थोडंसं गुलाब पाणी टाकलं आणि तो लेप जर तुम्ही चेहऱ्याला लावलात तर चेहराही खूप क्लिअर होतो आणि पिंपल्सचा त्रास कमी होतो. आणि त्यात अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्यांना रक्तदोषाचा त्रास आहे, ज्यांचं रक्त तयार होत नाही शरीरात किंवा रक्त खराब होतं, ज्यांना सारखे असे रॅश येणं किंवा चेहऱ्यावरती अंगावरती चट्टे उठण्यासारखं जो त्रास होतो तर त्यासाठीही कढीपत्त्याची पानं खूप उपयुक्त आहेत. याचा पाण्यात उकळवून काढा बनवा आणि ते दिवसातून 2दा प्यायलात तरी तुम्हाला खूप फरक पडतो. तर अशी ही उपयुक्त कढीपत्त्याची पानं ही तुमच्या आहारात नेहमी तुम्ही ठेवा. कढीपत्त्याची चटणी तुम्ही खाऊ शकता. जशी आपण खोबऱ्या आणि कोथिंबिरीची चटणी बनवतो तशीच तुम्ही कढीपत्त्याची चटणी तुमच्या जेवणात त्याचा समाविष्ट करून घ्या. आणि धन्यवाद.